त्याला वैकुंठ म्हटलंय। ही जी झाड आहे हे तुकाराम विजेच्या दिवशी आपोआप हल्ल्यात होळी झाली की दुसऱ्या दिवशी तुकाराम तीज असते। या ठिकाणी 4 ते 5 लाख यात्रा भरते। 12:05 हे झाड आपोआप हल्ला तर दिवसा। आणि ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे ग्रंथ बुडवायला सांगितले रामेश्वर भट्टाने ते ठिकाण इथून 1 मैलावरती आहे। पण तिथली शिळा तुकाराम महाराजांनी 13 दिवस उपोषण केलं शिळेवर बसून। 13 दिवशी माझे ग्रंथ कोरडे आले। तुम्ही गावात गेला तिथं पाहायला मिळतील। तिथे पांडुरंगाची स्वयंभू मूर्त आहे। पंढरपुराहून देव या ठिकाणी आले। तुकाराम महाराजांची पूर्वज होती विश्वंभर बुवा, त्यांची वारी होती पंढरीची। त्यावेळेस त्यांना दृष्टांत झाला विठ्ठल आंब्याखाली आहे, त्यावेळेस ती स्थापना तिथं झाली। आपण जर या ठिकाणी आलो आपल्याला देहू आणि पंढरी दोन्ही क्षेत्र इथे घडले जातात। तिथं त्यांचं राहतं घर पण आहे। ज्या ठिकाणी महाराजांनी अभंगलेले एकांतवासी तो भंडारा डोंगर इथून 3 मैलावरती आहे। हे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान। इथून वैकुंठाला गेले आणि 3 वेळा परत आले। एक संताची जगणारे तिली समाजातले त्यांच्याकरता तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथबाई तिच्याकरता आणि संत निळोबाराया त्यांच्याकरता। संताजी जगण्याकरता कसे आले ते महाराजांचा उजवा हात होता। त्यांनी महाराजाकडून वचन घेतलं, म्हणले महाराज मी जर मेलो तर माझ्या देहाला तुम्ही मुठ माती द्या। तुम्ही जर अगोदर गेले तुमची मी सेवा करील। तुकाराम महाराज अगोदर जातात, मागावून ते वारले गेले। इथनं सुदुंबर गाव आहे 5 ते 6 मैल। तर गावकऱ्यांनी खड्डा वगैरे खणला, देह गाडायचा प्रयत्न केला, देह काही गाडला जात नाही, ते आपोआप येऊ लागला। ज्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठावर आले महाराजांनी माती टाकली त्यावेळी ते देह काढला गेला। तुकाराम महाराजांची मुलगी तुकाराम महाराज वैकुंठ जाता इंद्रणीच्याकडे येऊन वडिलांचा धावा केला। बाबा गेले कोणा गावा भागीरथी करी धाव उडी डोळ्यात टाकेली। मच्छने मच्छवर झल्ले पांडुरंगाने मच्छा होता धारण धरला तिला ते तारले गेलं। आणि संत निळोबाराया तर हाय तर पारनेर तालुका नगर जिल्हा पिंपळनेर त्यांचं गाव आहे। निळोबाराया इथं आले, तुकाराम महाराज इथं नव्हते। तुकाराम महाराज वैकुंठाला गेलते। निळोबारायांनी या झाडाखाली 42 दिवस उपोषण केलं बिगर अन्नना पाणी घेता। स्वतः देवाला भेटायला पांडुरंग म्हणले जेव्हा मी तुझ्याकरता नाही आलो, मी तुकाराम महाराजांकरता आलो। निळोबारायांनी अभंग केलाय उपदेश्वर देवाला। येथे दूध लागी बोलविले कोणी प्रार्थले वाचून रसिका प्रल्हाद कैवरी दैत्याची दंडया स्तंभी देवराया प्रगटोणी तैशा परी संकट नाही मजला तरी का फुकट श्रम केला। निळा म्हणे आम्ही न ओळखूजी देवा तू काय याचा धावा करीत असे असा निळोबारायांनी देवाला उपदेश केला। देवाला प्रश्न पडला, देवानी तुकोबाला वैकुंठाहून परत आणलं। निळोबारायाचे इथे 42 दिवस पूर्ण झाले नाही। त्यांचा शेवटचा अभंग असा आहे, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळला सांगा विनंती माझी वाढवे लोभा पांडुरंग वैकुंठास रंग बोलवितो अंत काही ठोमाशी पावला कुडी सहित झालं गुप्त तुका फडक्यात तुकाराम महाराज आता गावात